चुकीचं आहे. हे विचार त्याचे नसतात. घटना घडून गेलेली असते, मोठी पण नसते फार, परंतु तुझ्या संपूर्ण बिंगची, तुझा आत्मा, मन, बुद्धी, अहंकार आणि तुझी ज्ञानेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, ह्या सगळ्यांचा मिळून हा जो जोड आहे तो त्या वेळेत अटकून गेलेला असतो. आणि मन तिथे अटकलेलं असतं आणि तो जेव्हा बसतो तेव्हा पूर्ण बिंग तिथे अटकलेलं असतं. तर तू जेव्हा जिथे बसतो आणि ज्या गोष्टीत अडकलेला असतो ती एक एनर्जी फील्ड तयार होते. आणि मग तसे विचार ह्या संपूर्ण युनिवर्समधून तुझ्याकडे डाउनलोड व्हायला लागतात. म्हणजे छोटा सराईचा पर्वत होतो. त्याचं कारण की आपण त्याला ती जागा देतो, आपण तो विचार पटकन सोडत नाही. आपल्याला माहीतच नाही की आपले विचार नसतात. प्रत्येक विचारांचा एक रंग असतो. प्रत्येक विचाराचा रंग, रूप पण असतो आणि त्याची एक रेशो पण असतो. जसं आता तू गाडीतून आपण चाललोय आणि एखाद्या फॉरेस्ट जंगलातून अशा ठिकाणून चाललोय जिथे FM ला कनेक्टिव्हिटी मिळत नाही, रेंज नाही मिळत, तर मग पुढे जाते गाडी तर पटकन एखादं गाणं वाजतं ना, कारण रेंज मिळाली सॅटेलाईटतून. तसंच सेम आहे की आपलं मन जेव्हा बसतं आणि त्यावेळेला आपल्या बिंगची पूर्ण जी कंडिशन असते, तसे युनिवर्समधला तो ऑरा, ते विचारांचं एक जाळं आहे प्रचंड, जे दिसत नाही पण आपल्या अवतीभोवती सतत असतो. ते डाउनलोड होत असतं, सतत डाउनलोड होत असतो. कुठलाच विचार हा आपला नसतो. चांगला, वाईट, भलं, बुरं. कधीतरी आपण असं बसलेलो असतो आणि काहीतरी करायचं असतं आपल्याला, सुचतच नसतं, पण एक सेकंदात आपल्याला आयडिया येते आणि आपण उठतो आणि त्या कामाला लागतो आणि ते काम सक्सेस होतं. मग तू 10 दिवस विचार करत होता तेव्हा का नाही आली, पण जेव्हा तुझं बिंग पूर्ण त्या विचारात घुसतं तेव्हा ते डाउनलोड होतं. चांगला असू दे किंवा वाईट असू दे, हा विचार आपला नसतो. पण मन काय म्हणतं, मन त्याचं तुझ्याशी कनेक्शन करतं की हा विचार माझा आहे, ही बुद्धिमत्ता माझी आहे, हा अहंकार माझा आहे. आणि मग काय होतं, तुझे तादात्म्य, आणि म्हणून कर्म माझं होऊन जातं. नाहीतर आपण तादात्म्य नाही साधलं. आता मी एक ध्यानी आहे, मी एक योगी आहे, मी ब्रह्मचारिणी आहे, मी आता ह्यातून पूर्ण बाहेर पडलेली आहे, तर मला माहिती आहे माझ्याकडे, मी जेव्हा बसते जीवनात, मलाही घर आहे, संसार आहे, प्रपंच आहे, तर माझ्याकडे विचार येतात तर मी त्यांना हटवते. मला माहिती आहे हे विचार माझे नाही आहेत, सो मी माझं तादात्म्य साधत नाही, त्यामुळे त्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडत नाही. मग मी जशी माझ्या बिंगमध्ये आहे, माझा बिंग जसा आहे सुंदर, प्रेमाने भरलेला, तो संपूर्ण दैवीय, तशीच या देहात नांदते मी, राहते मी, आणि म्हणून 24 तास शांत, आनंद चित्त राहू शकते. हेच साधलंय, हेच आपल्याला साधायचं असतं ध्यानातून. मन असं आडवं येतं आणि म्हणून ध्यानाला बसल्यावर मनाचा पहिल्यांदा विचार करायचा. कळालं? सर्वात पहिलं मन, की मन जे म्हणतंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, कारण तो आपला नाही. मन आपलं आहे, ते इन्स्ट्रुमेंट, ती एनर्जी आपली आहे, ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला बळ हे संपूर्ण युनिवर्स मधून मिळत असतं. आणि आज 700 करोडपेक्षा आबादी ह्या विश्वात आहे आणि ती लोक जशी जागृत होतात, झोपेतून जागो होतो, तसं विचारांचं काहोर काहोर पूर्ण युनिवर्समध्ये एवढे तरंग जाणार कुठून? ही एनर्जी आहे, ध्वनी आहे, आणि तो संपूर्ण फिरतोय. मग तुम्ही ज्या अवस्थेत जिथे बसाल तसे डाउनलोड व्हायला तुमचे विचार होतात. आत्महत्या कशी होते? आत्महत्या करणाऱ्याला त्रास असतो, दुःख असतो, पण त्याची करण्याची इच्छा नसते, तो करण्याच्या तयारीत पण असतो, पण कधीच कोणाला वाटत नाही की मी उडी मारावी, मी जाळून घ्यावं, की मी विष व्हावं, नाही. पण त्या विचारांनी त्याला इतकं प्रवृत्त करून टाकतो की त्याच्या हातून ती घटना घडते. कुठलीच घटना ही आपल्या विचारांनी होत नसते. म्हणून आजपासून साधकांना माझं एक नम्र हे आहे की विचार आला की शांत बसा आणि त्या विचारांशी स्वतःचं कनेक्शन कट करून टाका की हा विचार माझा नाही आहे. घडलेली घटना, घडलेलं आयुष्य हे निघून गेलेलं आहे, तो काळ निघून गेलेला आहे, त्याच्यामध्ये माझं मन चटरपटर आणि मी फसली जाते, मी फसला जातो. आणि साधकांनी याच्यावर कायम लक्ष ठेवायचं, साक्षी होऊन. हे साधकाचं पहिलं काम आहे. म्हणजे हे जर मी पण ध्यानाला बसतोय आणि माझ्या पण मनात असे जर विचार येत आहेत, तर मी ह्या विचारांना जर अशा दृष्टिकोनाने पाहिलं की हे माझे नाही आहेत
आणि मग हे इझिली जाऊ शकतात. येस, मी काय सांगितलंय, ज्याला आपण ऍक्सेप्ट करतो त्याच्याशी कनेक्शन घट्ट होत जातं आणि ज्याला आपण डिनाय करतो ते आपल्याला सोडून जातं. ओके ओके, सिम्पल थिंग आहे. फक्त हे सांगणारी व्यक्ती आपल्याला मिळाली पाहिजे. बरोबर. लक्षात आलं का? कारण कुठलीही गोष्ट जोपर्यंत माझा विळखा आहे घट्ट मुठीत तोपर्यंत ती आपल्याला सोडून जात नाही. ज्या दिवशी आपण मूठ सोडून देतो अलगद, ती आपल्याला सोडून जाते. ओके, असं आहे. मग विचारही तसेच आहेत. खरंच कुठला विचार आपला नसतो, आपल्याला विचार येतात. एक ध्यानी जेव्हा जीवन जगतो, एक योगी जेव्हा जीवन जगतो, तेव्हा गरजेपुरता जेवढा विचार करायचा तेवढाच करतो आणि तोही विचार करून तो युनिव्हर्समध्ये म्हणजे भगवंताकडे सुपूर्त करतो की होणार असेल तर होऊ दे, नसेल होणार तरी नो इश्यू, त्यातून काहीतरी अजून चांगलं होईल, असं आहे. तर हे ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात आणावं लागतं. ओके. ध्यान, ज्ञान आणि मधलं सजगता, मन, ऊर्जा, तुमची ऊर्जा. कारण आपल्या आतमध्ये ऊर्जा काम करतीये. कुणीतरी उठतंय आणि धक्का देतोय आणि तुम्हाला जबरदस्तीने करायला लावतो का? नाही. तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही तुमच्या आतमध्ये साठत गेलेल्या ऊर्जेचा एक धक्का असतो आणि तो तुम्हाला करायला प्रवृत्त करतो. मग तो कधी अहंकाराचा धक्का असतो, कधी विचारांचा धक्का असतो, तर कधी कधी तुमच्या तार्किक बुद्धिमत्तेचा धक्का असतो. ओके. बुद्धी पण काय आहे? विचारांची, आपल्या तर्कांचा एक साठलेला संच, उष्मा, एक एनर्जी. मन पण विचारांची साठलेली एक ऊर्जा आणि अहंकार पण फार मोठा ऊर्जेचा स्रोत आहे. या तिन्ही गोष्टीतून आपण जीवन जगत असतो. लक्षात आलं? फार सूक्ष्म गोष्टी आहेत आणि एका ध्यानीला याचं ज्ञान घ्यावं लागतं. कारण संसार करत आहोत, हे जीवन एक रंगमंच आहोत. या रंगमंचावर प्रत्येकाला एक कॅरेक्टर दिलेलं आहे आणि ते त्याला निभवायचं आहे आणि ते निभवताना सुख दुःख, चांगलं वाईट, भलं बुरं, ज्या परिभाषा आपण बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण अडकतो आणि अडकल्यामुळे आपलं कॅरेक्टर आपण परफेक्ट निभावत नाही. बरोबर है ना? कारण आपण काय होतं, बिंग म्हणून बाजूला राहतो आणि नाम, रूप आणि अहंकाराने पुढे येतो आणि ते जगत असतो. आणि त्याच्यात मग विचार, बुद्धी तर्कात टाकत असते. सो प्रत्येक आयुष्यात आपल्या होणारी घटना, एखाद्याला मारण्याचा विषय, एखाद्यावर प्रेम करण्याचा विषय, एखाद्याला अपमान करण्याची गोष्ट, एखादं मोठं कार्य करण्याची गोष्ट, ही सगळी आपण करतच नसतो. आपल्या आतील ऊर्जा आपल्याकडून धक्का देऊन करत असतात. ओके ओके. काहीच नाही. म्हणजे आपण बोलतो ना की पान पडलं तरी भगवंताच्या, पण भगवंत दिसत नाही त्यामुळे माणूस बोलतो पण ऍक्सेप्ट करत नाही. त्याला वाटतं मी करतोय, भगवंत कुठे साक्षात येतोय, करतोय. पण भगवंताची काम करण्याची पद्धत, त्याची क्रियाच माहिती नाही आपल्याला. आणि ज्यांना कोणाला माहीत पडली, ती शास्त्रात लिपिबद्ध केली गेली, परंतु ती आपल्यापर्यंत आली नाही. बरेचसे शास्त्र आपले लुप्त केले गेले. ओके. लक्षात आलं? फक्त काय केलं की जसं 500, 800, 1000 वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं कळलं की प्रत्येकजण इनलाइट होऊ शकतो, प्रत्येकजण गुरु होऊ शकतो, तेव्हा त्या काळातल्या काही लोकांनी धर्माच्या पंडितांनी किंवा धर्म ज्यांच्या हातात होतं त्या लोकांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न मिळाव्यात म्हणून ते संपुष्टात आणून टाकल्या. ओके. पिंडच आपला पूर्णपणे दैवी आहे आणि जीवनच आध्यात्मिक आहे आणि जगताना ते तसंच होतं. देवता तशा होत्या म्हणून त्यांना देवता म्हटलं गेलं आणि आजही आपण त्यांचेच अंशज आहोत. कळतं का? पण आपण फक्त ऋषी मुनींचे वंशज म्हणून ओळखतो, पण ऋषी मनू पण कोणाचे तरी वंशज होते ना. मग ती जी पिढी, पूर्वीची सतयुगातली पिढी आहे ती आपण विसरून गेलोय. म्हणून आपण देवतांना कोणतरी वेगळं एंटिटी आणि आपण एक सामान्य बिलकुल काही माहीत नसलेलं अज्ञानी असं समजतो. नाही, अज्ञानी नाही होत. ज्ञान आपल्या पिंडात कसून कसून भरलेलं आहे. ओके. लक्षात आलं का? फक्त तीव्र इच्छा. एक साधक बघ, एक साधक असतो तो नेहमी शोधत असतो की त्याला ग्रंथातून काय मिळेल, सद्गुरूंकडून कुठल्या एखाद्या चांगलं काही मिळेल, एखाद्या पुस्तकातून काही मिळेल, ज्ञानातून काही मिळेल, एखाद्या सत्संगातून काही मिळेल. तो शोधत असतो. मग तो शोधत असतो म्हणजे कोण शोधत असतो? आतला पिंड, आपणच. तो शोधत असतो आणि मग तो शोधता हळूहळू भक्ती करत करत ज्ञान घेत साधनेकडे वळतो. अशी मजा आहे सगळी. तर आता जसं तुम्ही म्हणालात की ध्यानामध्ये अडचणी वगैरे जे येतात त्यांना हँडल कसं करायचं, पण ध्यानासाठी अशी कोणती जागा लागते का जिथे बसूनच ध्यान होऊ शकतं? अशी जागा लागत नाही खरं तर,
पण माझं असं मत आहे, माझा अनुभव आहे की आपलं घर हे सुंदर असतं, स्वच्छ असतं आणि त्यातला एखादा कोपरा तर खूपच एनर्जेटिक असतो, जिथे देवघर असतं किंवा जिथून प्रकाश येतो, छानपैकी वारा येतोय, सूर्य येतोय, सगळं. तर मग अशा ठिकाणी बसावं जिथे आपल्याला प्रसन्न वाटेल, त्रास होणार नाही, आवाज येणार नाही. कारण इनिशियल स्टेजला काय होतं, आपल्याला ध्यानाची सवय नसते, आपण जबरदस्तीने फोकस करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळेला आपण दरवाजाच्या बाजूला बसलो आणि पटकन बेल वाजली की ध्यान आपली नाहीतर बाहेर कोण असेल तर तो आवाज येतो आणि त्या टीव्हीचा आवाज येतो. म्हणून अशा ठिकाणी बसावं की जिथे शांतता असेल. हा बेसिक. दुसरी महत्त्वाची गोष्ट की